हे बघा, राजकारणात इकडे तिकडे प्रवेश होत राहतात, परंतु ते प्रवेश होताना एखाद्या व्यक्तीच्या मागे किती माणसं आहेत किंवा तो कुठला विचार घेऊन जातोय, कुठला मुद्दा घेऊन जातोय, ह्याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे गजानन कीर्तीकरांचा जो प्रवेश आहे मला नाही वाटत, कारण अमोल भैयानी स्पष्ट केलं की माझे वडील जरी असले आणि ते कुठे जरी गेले तरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अगदी ठामपणे उभा आहे. उद्याला उमेदवारी असेल नसेल काहीही असेल भविष्यामध्ये तरी सुद्धा मी या पक्षासोबत ठाम आहे. मला वाटतं हे अमोल भैयांचं म्हणणं जास्त महत्त्वाचं ठरतं आणि त्या दृष्टिकोनातनं त्याचा आपण जास्त विचार करतो. उलट आजच्या दिवशी मी अजून एक महत्त्वाची बाब आपल्या समोर स्पष्ट केली पाहिजे की ऑनरेबल कोर्टाने संजय राऊत साहेबांच्या जामीन अर्जाच्या संबंधाने जी निरीक्षणं नोंदवली ती निरीक्षणं नोंदवताना एक महत्त्वाचं निरीक्षण असं नोंदवलेलं आहे की ही अटकच बेकायदेशीर होती. मुख्य आरोपी राकेश वाधवान आणि सह आरोपी किंवा त्याच्यातला असणारा अजून एक म्हणून प्रवीण राऊत, परंतु संजय राऊत साहेबांना अटक करण्याचं काहीच कारण नव्हतं. ईडी आपली मनमानी करत आहे का, या सगळ्या संबंधाने विचार करता आम्ही या निश्चितपणे निष्कर्षापर्यंत येऊन पोचलो आहोत की जर अशी बेकायदेशीर पद्धतीने अटक होत असेल तर घटनेच्या चॅप्टर 3 आर्टिकल 32 नुसार अटकेचे कारण विचारणे हा प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानामध्ये अधिकार आहे आणि त्यानुसार भारतीय संविधानाने तो अधिकार देऊ केलेला आहे. ताई, उद्या दीपाली सय्यदांचा प्रवेश होतोय. खरं तर आज होणार होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे उद्या होतोय, तर मग त्याला कसं बघता या प्रवेशाकडे? कारण काय हरकत आहे. मला असं वाटतं की त्यांना ठीक आहे, त्यांना त्यांच्या करिअरसाठी जर गरजेचं वाटलं की नाही मी तिकडे प्रवेश केला पाहिजे. कसं असतं माहितीये का, सत्तास्थानी प्रवेश करणं सोपं असतं कारण तिकडे करिअर फार चटकन दिसतं, परंतु संघर्ष काळ सहन करणं जरा अवघड आहे. कदाचित आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही जी आहे ही थोडीशी संक्रमण काळामध्ये आहे, परंतु आम्ही सगळ्या निष्ठावंतांनी लढायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे जे जातात त्यांना मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देतो आणि आम्ही आमच्या म्हणण्यावरती मात्र ठामपणे राहतो की त्यांना त्यांच्या शुभेच्छा. आम्ही लढायचं ठरवलेलं आहे, आमचा संघर्ष तर पवित्र आहे. पण त्यांचा अजून प्रवेश झालेला नाहीये. आज टेंबी नाक्यावरती त्यांचा प्रवेश होणार होता, पण असं म्हटलं जातं की 700 कार्यकर्ते सोबत त्यांच्या आहेत आणि त्यामुळं तिथं जागा कमी पडते आणि त्यामुळे वरच्यावर हा एक मोठ्या उत्साहामध्ये पक्षप्रवेश होईल असं त्यांच्याकडून आज सांगण्यात आलेलं आहे. मला काय वाटतं याच्याकडे? नाही, मला तर वेगळीच बातमी ऐकायला मिळाली याच्यातली की काहीतरी मृणाल पेंडसे नावाच्या कोणीतरी भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या आहेत, त्या मृणालताईंनी असं म्हटलंय बहुतेक की आम्हाला जोपर्यंत त्यांनी जी काही मोदीजींबद्दल वक्तव्य केलेली आहेत किंवा देवेंद्र भाऊंबद्दल जी वक्तव्य केलेली आहेत, जोपर्यंत त्यावरती माफी मागणार नाहीत तोपर्यंत भाजपा त्यांच्या प्रवेशाला विरोध करत राहील. अशा अंगाने बहुतेक त्यांच्या प्रवेशाला विरोध केला आणि कदाचित म्हणूनच माझ्या माहितीप्रमाणे 9 तारखेला त्या प्रवेश करणार होत्या. आज तब्बल 13 तारीख उजळलेली आहे, अजूनही त्यांचा प्रवेश झालेला नाही. कदाचित या मुद्द्यावरून त्यांचा प्रवेश रखडलेला आहे किंवा या मुद्द्यावरून भाजप त्यांचा प्रवेश करून घ्यायला तयार नाही असं काहीसं ते चित्र आहे. पण काही असो, मला असं वाटतं की त्यांच्या त्या याच्यामध्ये आम्ही पडू नये, तो कम्प्लिटली त्यांचा व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आहे. ताई, महाविकास शिंदे सरकारमधले आणि फडणवीस सरकारमधले काही आमदार आता नाराज आहेत. सुहास कांदेंनी तर स्वतः बोलून दाखवलं आहे आणि जे नाराज आमदार आहेत, एकतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला, महामंडळाचा विस्तार, कसं बघता ही नाराजी कुठेपर्यंत जाईल? कारण आता भास्कर जाधवनी असं म्हटलं की त्यांच्यातलेच काही आमच्यात येतील. मी तर हे खूप आधीपासून म्हटलं की त्यांच्यातले आमच्यामध्ये येतील आणि आता ज्या पद्धतीने या सगळ्या नाराजी समोर येत आहेत, ज्या पद्धतीने हे सगळं चित्र दिसत आहे, त्यात जर आपण बघितलं तर एकतर सुहास कांदेंनी हे स्पष्टपणे म्हटणं, दादा भुसेंवरती त्यांनी नाराजी व्यक्त करणं, किंवा आपल्याला जर आठवत असेल की साधारणतः एक 15 ते 20 दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याच दालनातून चिडचिड करत बाहेर पडले आणि त्यांची फार चिडचिड झाली. किंवा आपण अजून एक मी आठवण करून दिली पाहिजे की प्रताप सरनाईकांची चौकशी लागली आणि प्रताप सरनाईकांनी पक्ष बदलला, परंतु प्रताप सरनाईकांनी पक्ष बदलला आणि त्यानंतरही त्यांच्या मागचा चौकशीचा ससेमिरा थांबला नाही. कारण जर प्रताप सरनाईक आपली असणारी जागा भाजपाला सोडणार नसतील तर भाजपा प्रताप सरनाईकांना मोकळेपणाने श्वास घेऊ देणार नाही.
हे जे चित्र दिसत आहे, जर असंच कुरघोड्यांचं राजकारण, माणसांना ओलीस ठेवण्याचं राजकारण जर इथं सातत्याने जर चालू राहणार असेल तर मला नाही वाटत की हे सरकार जास्त काळ टिकेल. ॲज पर माय प्रेडिक्शन फार फार तर 4-6 महिने हे सरकार चालू शकेल. एक मिनिट, काही चॅनल उशिरा आलेत, पुन्हा एकदा पहिल्यापासून. सध्या तुमच्यावर आरोप होत आहेत की विद्यार्थी वाघमारे आहेत, तुमचे पतीच त्यांनी फोडले. थेट ते शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत, याकडे कसं पाहता? आणि त्यांनी- काय स्पष्टता नाही काय तुमचं? आणि त्यांनी एक असाही दावा केलाय की सुषमा अंधारे यांना मीच घडवलंय, माझ्यामुळेच त्या आज ज्या आहेत त्या पुढे आल्यात. मला याच्यावरती काहीही बोलावंसं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की जर गेली 4-5 वर्ष मी विभक्त आहे, त्यामुळे व्यक्ती म्हणून त्यांच्या कुठल्याही व्यक्तीच्या जो काही निर्णय असेल त्या निर्णय स्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे. इव्हन दो मी त्यांच्या कारकिर्दीलाही शुभेच्छा देईल, याच्या पलीकडे माझ्याकडे त्याच्याबद्दल काही बोलण्यासारखं फार नाही. आतापर्यंत राजकारणात होते का? म्हणजे ते कुठे होते? नाही, मला काहीच माहिती नाही की ते राजकारणात होते की नव्हते किंवा त्यांचं काय नेमकं चाललेलं होतं मागच्या म्हणजे काळामध्ये. तुम्ही अशा पद्धतीने थेट शिंदेंना शिंदे नेमकं काय गटामध्ये साध्य करायचं आहे? एकीकडे सुषमा अंधारे शिवसेनेत आहे आणि दुसरीकडे कधी काळी शिंदे त्यांच्या गटात. संपर्क त्यांचे पती असलेले वैजनाथ वाघमारे यांना शिंदे गटात प्रवेश, असं नेमकं काय दाखवायचं काय? अचानकच कुणालाच माहित नव्हतं आजपर्यंत. एक लक्षात घ्या, मला याच्यात काहीही म्हणजे काही बोलावंसंही वाटत नाही आणि माहित नव्हतं वगैरे असं काही. प्रत्येकाचं एक व्यक्तिगत आयुष्य असतं, प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. म्हणजे समजा नरेंद्र मोदीजी आहेत, तर नरेंद्र मोदीजींच्या पत्नीचा विषय बाहेर येण्याचं काहीच कारण नाही किंवा त्याच्याबद्दल बोलण्याचं. किंवा आमच्याकडे भावनाताई गवळी होत्या, भावनाताई गवळी आता शिंदे गटात आहेत, परंतु त्यांचे एकेकाळचे विभक्त पती कॅप्टन सुर्वे हे आता आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत. किंवा गजानन कीर्तीकर जरी गेलेले असले तरीही अमोलदादा आमच्या सोबत आहे. त्यामुळे ह्या ज्या टॅक्टिज आहेत, या टॅक्टिज मी फार फार तर पॉलिटिकल टॅक्टिज म्हणून बघते आणि मला त्याच्यात काही फार विशेष असं वाटत नाही. उलट मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला निर्णय स्वातंत्र्य आहे. जर आपण त्यांच्यापासून गेली इतका काळ विभक्त आहोत तर त्यांनी काय निर्णय घ्यावा, त्यांनी कुठे जावं, कुठे नाही जावं, हा कम्प्लिटली त्यांचा प्रश्न आहे. आणि तो विषय माध्यमांच्या सुद्धा चर्चेचा होण्याचं काही कारण नाही, कारण माध्यमं ही लोकशाहीचा चौथा खांब म्हणून काम करतात. त्यामुळे माध्यमांनी जे महत्वाचे प्रश्न आहेत चर्चा कुठल्या तरी वेगळ्या अंगाने नेण्यापेक्षा, कारण त्याने काहीच फरक पडत नाही. भगवद्गीतेतला एक चांगला श्लोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या धर्मातली वेगवेगळ्या याचे दाखले द्यायचे. तो दाखला मला एक फार छान आठवतो की भगवद्गीतेत एक फार चांगलं वाक्य आहे, भावनेपेक्षा कर्तव्य फार श्रेष्ठ असते. तर त्याच्यामुळे सपोज मी महिला म्हणून माझ्याकडे जर तुम्हाला काय म्हणता येईल अंगुली निर्देश करायचा असेल तर मला त्याच्यात बोलण्यासारखं काहीच नाहीये. हा, भविष्यात काय असेल चित्र, जर तुमचा पुढचा प्रश्न येण्याच्या आधी मी त्याचं उत्तर दिलं पाहिजे की भविष्यात काय चित्र असेल, तर भविष्यात कर्तव्य हे श्रेष्ठ असणार आहे. आणि सुषमा अंधारे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. त्यांनी म्हटलं की त्यांनी तुम्हाला घडवलं, त्यावर तुमचं काय मत त्यांनी आहे? जे आरोप जे केले की त्यांनी घडवलं. तुम्हाला घडवलं आणि पर्दाफाश करणार, पत्रकार परिषद तुमचं घेत- पर्दाफाश करणार काय? म्हणजे काय असेल? असं काय गुपित आहे हो त्यांच्या? काय तुम्हाला असो, धमकी काय देतात? त्यांच्याकडे काही असेल तर मला काही ते माहिती नाही. कारण मी माझं जे काही आयुष्य जगते ते प्रचंड स्वाभिमानाने जगते आणि मला नाही वाटत की आपण महिला म्हणून सातत्याने उगाचच काहीतरी रडत खडत बसावं. आपण खूप स्वाभिमानाने आणि कणखरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि येणारे प्रत्येक वार आय एम मेंटली प्रिपेअर फॉर ऑल दॅट थिंग की माझं संपूर्ण आयुष्य हे खुली किताब आहे. मला एक 5 वर्षाची आमची एक लेक आहे, आमच्या दोघांची एक लेक आहे 5 वर्षाची, आणि तिचं नाव कबीरा सुषमा अंधारे आहे. आणि ते असण्याबद्दल मला नाही वाटत की मी कोणालाही दोषी सुद्धा धरण्याची गरज आहे. हा कम्प्लिटली व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आपण आदर केला पाहिजे. याच्या पलीकडे मला फार काही अजिबात वाटत नाही, नाही. त्यांनी तुला घडवलं की नाही? बऱ्याच वेळा असं बोललं होतं की योद्धा हा हरला जात नाही, त्याला बदनाम करण्यासाठी हे सगळं केलं जातं. त्यातला हा सगळा प्रकार आहे का? कारण तुम्ही जाणून बुजून हा मधल्या सगळा प्रकार काळामध्ये केला जी जातोय, असं आक्रमकता शिवसेनेमध्ये तुमची दिसली किंवा तुम्हाला खच्चीकरण करण्यासाठी हे सगळे प्रयत्न आता का खच्चीकरण होईल? मी काही डिसओन केलंय का खच्चीकरण होईल बरं? माझ्या आयुष्यामध्ये एक नाव सोडून दुसरं नाव काही जोडलं गेलंय का की ज्याच्यामुळे माझ्या चारित्र्यावर शिंतोडे वगैरे उडवण्याचा प्रयत्न होईल? माझं खच्चीकरण का होईल? मी असं का मानावं की
कधी काळी माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून माझ्यासोबत जगलेला एक माणूस, ज्याच्यासोबत गेली अनेक वर्ष मी विभक्त राहते, मी कम्प्लिटली माझं वेगळं आयुष्य जगते, तर त्यांच्या कुठेही जाण्या येण्याने माझ्या आयुष्यावर परिणाम होतो असं मी का मानावं? किंबहुना मी आता त्यांना जर सपोज माझा मित्र किंवा हितचिंतक मानत नसेल तर मी त्यांना शत्रू तरी का बरं मानावं? हा काही मुद्दा नाही, नाही. नाही, ईडी असेल, ईडी तर तुमच्याकडे संपत्ती नाहीये किंवा इतर काही नाहीये, मग हे अशा पद्धतीने पुढे बदल दाखवा म्हणतात, तुमची डिग्री खोटी आहे असं त्यांचं अरे मी कधीच म्हटलं नाही की माझ्याकडे LLB ची डिग्री आहे किंवा माझ्याकडे अमुक एक डिग्री आहे किंवा काय आहे. मला याच्यावरती काहीही म्हणजे तुम्ही जेव्हा हे सगळं बोलताय ना तेव्हाही मला हे सगळं खरंच हास्यास्पद वाटतंय. कारण माध्यमांची प्रायोरिटी ही अजेंड्यांची असावी, एम्स अँड ऑब्जेक्ट्सची असावी. माध्यमांची प्रायोरिटी ही कुणाचा तरी व्यक्तिगत भूतकाळ कुरतडून काढण्याची निश्चितपणे असू नये. नाही, हे आरोप आम्ही नाही करत. सॉरी, आम्ही हे ईडी ऐका तसं तुम्ही कुठल्याच पद्धतीने ऐकू शकत नाही. एक लक्षात घ्या मी आता एक अत्यंत स्पष्टपणे म्हटलं की त्यांचा अगदी दीपाली सय्यद असतील किंवा गजानन कीर्तिकर असतील, कोणीही या सगळ्याच लोकांचा व्यक्ती म्हणून जे घटनेने व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे त्या निर्णय स्वातंत्र्याचा आदर करणाऱ्यांपैकी मी आहे. मी त्यांना पूर्णतः शुभेच्छा देते त्या सगळ्या कामाच्यासाठी. राहिला प्रश्न की माझ्यावर काही आरोप होतील का, तर मला असं वाटतं की प्रवेशाच्याच दिवशी एखाद्याच्या आपण लगेचच काही हे करण्याची गरज नाहीये. जेव्हा कधी भविष्यात असे काही वार पलटवार होतील त्यावेळेला ते व्यक्तिगत पातळीवर न आणता, ते कुठेही कौटुंबिक पातळीवर न नेता, मला वाटतं ते राजकीय पटलावरती आणि ते एम्स अँड ऑब्जेक्ट्स वरती असावेत. आणि मी त्याच पद्धतीने लढाई लढणाऱ्यांमध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे. राजकारणाची पातळी ढासळत चालली एका वेळेला एक आहे. जण बोलता का? कौटुंबिक राजकीय राजकारणाची पातळी ढसळत चालली आहे का? कौटुंबिक वादापर्यंत आता राजकारण येऊन थांबलंय हे आज तुमच्या यालाच धरून एक प्रश्न जे राजकारणाची. खरं तर काल बोलताना प्रवीण दरेकर आणि जे अतुल भातखळकर आहेत त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना टीका केली की तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार नाही कारण तुम्ही सोनियाच्या पायाखाली लोटांगण घातलं. बाळासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार नाही असं जेव्हा त्यांच्याच मुलाला प्रवीण दरेकर विचारतात तेव्हा अतुल भातखळकरवर तर बोलूच नाही आपण, एक वेळ दरेकरांवर तरी बोलावं. त्यावेळेला गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये सन्मान्य पक्षप्रमुखांनी जे म्हटलं की मुलं चोरणारी टोळी आतापर्यंत अस्तित्वात होती पण बाप चोरणारी टोळी आम्ही पहिल्यांदा बघितली, तर त्यांचं ते वाक्य प्रत्यक्षात उतरवलंय भातखळकर किंवा दरेकर या लोकांनी, हे स्पष्ट दिसतंय. दुसरी गोष्ट अशी की मग बाळासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार कोणाला आहे? मग बाळासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार अब्दुल सत्तारांसारख्या माणसाला आहे का जे महिलांबद्दल प्रचंड अवमानकारक बोलतात? मग बाळासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार हा गुलाबराव पाटलांना आहे का जे महिलांबद्दल अत्यंत अवमानकारक पद्धतीने भाषा वापरतात? मग बाळासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार त्यांच्यासोबत असणारे, मला वाटते काल राजन पाटील बोलले, किती वाईट पद्धतीने लोकही बोलू, म्हणजे सत्ता आल्यावर किती बेताल वक्तव्य केली जाऊ शकतात त्याचं हे ढळढळीत उदाहरण आहे की जे काही राजन पाटील आहेत हे थेट सांगतात केसेस असल्याचा माज आम्हाला अभिमान आहे की आमची पोरं लग्न नंतर करतात, आधी ती पोरं पैदा करतात. काय वक्तव्य आहेत ही कोणत्या लेवलला जाणारी आहेत? आणि वाईट याचं वाटतं की या सगळ्या गोष्टींना पॉइंट आउट केलं गेलं पाहिजे. खरं तर एम्स अँड ऑब्जेक्ट्स वरती मी वारंवार म्हणते की आयडिओलॉजिकल लढाई आणि एम्स अँड ऑब्जेक्ट्स वरती बोलणं माझ्यासाठी निवडणुकीचा जाहीरनामा, माझ्यासाठी पक्षाची विचारधारा यावरती बोलणं आणि यावरती पॉइंट आउट करणं हे जास्त गरजेचं वाटतं. कोणाच्या घरी कोणती डाळ शिजतीये, कोणाच्या घरी कोणती भाजी शिजते, इट डझंट मॅटर. यावरती राजकीय कारकीर्द किंवा यावरती राजकीय भूमिका ठरत नाही. कारण जे लोक आज प्रश्न विचारत आहेत फार म्हणजे तुम्ही अगदी चला आता सापडली चांगली घेऱ्यात, आता हिला पकडूया आणि आता हिला झोडूया, लय आमच्या कचाट्यात सापडली असं जर वाटत असेल ना तर त्यांनी हे एक समजून घ्यावं की सुषमा अंधारे जेव्हा आपलं एक अत्यंत छोटंसं बाळ घेऊन उभी राहते आणि ते बाळ घेऊन उभी राहताना ती कुठलंही विक्टिम कार्ड खेळत नाही, ती कुठल्याही पद्धतीने ती डगमगत नाही. अगदी मुलीचं नाव रेकॉर्डवर लावताना सुद्धा ठामपणे सुषमा अंधारे हे नाव लावते. इथेच काय ते उत्तर मिळून जातात. तरी सुद्धा
जर तसे हल्ले करण्याने जर काही आनंद वाटत असेल तर ते सुद्धा मी अगदी खेळकर पद्धतीने घ्यायला तयार आहे. हा त्यातलाच प्रकार आहे म्हणजे तुम्हाला नाही, त्यांनी कोणत्या नाही, मी असा नाही आरोप करणार. त्याचं कारण असं आहे की मी वारंवार सांगते की त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला असेल. मला माहितही नाही, मला तुमच्या माध्यमातून कळलं. योगायोग असा की माझा फोन आज कधी नव्हे तो बंद होता आणि मग मला लक्षात आलं नाही. मग काही पत्रकारांना माहित होतं की फोन बंद असला तरी व्हॉइस कॉलवर ताई सापडतात, त्यामुळे मी व्हॉइस कॉलवर सापडले बऱ्याच जणांना. पण मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाहीये. हा, भविष्यात कधी जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या हितसंबंधाच्या आड कोणाचेही वक्तव्य येत असेल तर त्याचा समाचार शिवसैनिक म्हणून घेण्यासाठी मी अत्यंत ठाम आहे. नाही, ते म्हणतात की मी पुढच्या वेळेला प्रेस कॉन्फरन्स तुमच्यावर खूप मोठे खुलासे करणार आहे तुमच्या संदर्भातले. म्हणजे नेमकं काय आहे, धमकी आहे, तुम्ही कसं तुम्हाला घेता? आता मी थांबवण्यासाठी कसं काही प्रयत्न सांगू सगळा. शकेल बरं हे? मला जेवढं कळतं, अहो मी बोलते एकेकाला, मला जेवढं कळतं त्याच्यानुसार हे बघा, क्रांतिबा ज्योतिबा फुले असं म्हणतात की सत्यवर्तनी कोणास म्हणावे, जे लोक काही गोष्टी उघड करतात त्यावेळेला जग त्याच्यावर पांघरून घालतं आणि जे लोक खूप झाकून ठेवतात जग त्याला उघडं करायचा प्रयत्न करतं. माझ्याकडे पांघरून घालण्यासारख्या अशा काहीच गोष्टी नाहीये. ना मी असा कधी दावा केला की फार मला मोठा राजकीय वारसा आहे, ना मी असा कधी दावा केला की मी फार कोणी ज्ञानी महनीय व्यक्ती आहे, ना मी दावा केला की मी कुणीतरी आहे. मी सरळ साधी सांगितले की मी कायद्याचा विषय शिकवायची. माझी पॉलिटिकल सायन्स म्हणजे इतक्या बालिश गोष्टींवरती माध्यमांना चर्चा करावीशी वाटते. मला याचं सुद्धा आश्चर्य वाटतं की माध्यमांना या गोष्टी जास्त महत्वाच्या वाटतात. माध्यमांना ही गोष्ट अजिबात महत्वाची वाटत नाही की अरे काय पद्धतीने तुम्ही एक गोष्ट घासून ठेवतात. तरी हरकत नाही, तुम्ही विचारा प्रश्न, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांचं देणार. म्हणणं असं आहे की तुमची डिग्री खोटी आहे, त्याच्यावर तुमचं उत्तर काय? अरे पण मी कधी दावा केला? सुषमा अंधारेचं एक सेंटेन्स दाखवा की सुषमा अंधारेने स्वतःची डिग्री सांगितली. कधी केला दावा? मी स्वतः म्हटलं एबीपी माझा कट्ट्यावर की माझ्याबद्दलचा बायोडाटा सगळा खोटा आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? दुसरा एक मुद्दा, त्यांनी सांगितलं की त्यांनी तुम्हाला घडवलं. वास्तव काय? ऐका, जो तो ज्याच्या त्याच्या कर्माने होतो. आता जर त्यांना असं वाटत असेल आणि तसं म्हणण्यात त्यांना आनंद असेल तरी सुद्धा मला त्याला डिनाय करायचं नाहीये. मला नाही डिनाय करायच्या त्या गोष्टी. एखाद्याला जर एखादी गोष्ट सांगण्यात, कारण काय असतं, काय म्हणतात त्याला, खरं खोटं लबाडाचं तोंड मोठं. त्यामुळे लबाडाचं तोंड मोठं असतं. मला त्याच्यावरती नाही बोलायचं काही. आता उद्याला असं सांगितलं जाऊ शकतं की अरे नाही मीच सगळं केलं. मग साध्या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं की जर कबीरा सुषमा अंधारे हे नाव येतं इथेच सगळा विषय संपतो. तरी सुद्धा जर आपल्याला असं वाटतं की नाही माझ्या व्यक्तिगत आयुष्यात आपण फार डोकावलं पाहिजे आणि फार कुरतडून काढलं पाहिजे तर आपण तसं करण्यासाठी तयार आहे. राजकारणाची पातळी स्टेटमेंट करता तुमचं पॉलिटिकल करिअर कुठेतरी आता सुरू होतोय आणि अशा पद्धतीने कुठेतरी तुम्हाला ब्रेक लावण्याचं थांबवायचा, काम ब्रेक सगळं करण्याचा, सुरू आहे का सध्या? तुमचं कुठेतरी तुम्हाला बदनाम करायचं हे असा प्रयत्न आहे का असं म्हणायचं तुम्हाला? हे बघा, कुणी कुणाला बदनाम करू शकत नाही, कुणी कुणाला संपवूही शकत नाही. ज्याचे त्याचे कर्तृत्व असतं. मला याची खात्री आहे, मी आतापर्यंत उभी राहिले, माझ्या कष्टाने उभी राहिलेली आहे. मी वारंवार माझ्या भाषणातनं लाख वेळा सांगितलं, मी माझ्या बापाचा, माझ्या भावाचा किंवा माझ्या नवऱ्याचा किंवा माझ्या लेकाचा मी हात धरून आले नाही. आता जर मला घडवलं वगैरे असं जे काही प्रश्न चालू आहे, गेल्या 10-15 वर्षापासून पब्लिक डोमेनमध्ये फेसबुक असेल, ट्विटर असेल, आपल्या समोर सगळं ओपन आहे. या सगळ्यांमध्ये एखादा तरी तो फोटो दिसला असता की कुठेतरी माझ्या कार्यक्रमात ते सोबत आलेले आहेत किंवा मी त्यांच्याबद्दल फार आपुलकीने कुठेतरी वक्तव्य केलेली आहेत. एखादा तरी स्टेटमेंट दिसलं असतं. माझ्या लेकीच्या वाढदिवसाचा एक केक कटिंगचा जर फोटो सोडला तर ते कुठेच दिसत नाहीत. तरी सुद्धा माध्यमांना जर या एकाच गोष्टीवर जर फार घासावं वाटत असेल तरी सुद्धा माध्यमांचं स्वागत आहे. हरकत नाही. समोर आलं का त्यांना उत्तर दिलं जाईल. त्यावेळेस ते समोर पुढे उत्तर दिलं जाईल. अब्दुल सत्तार असं म्हणतात की 2 वर्ष 2 महिने मीच मंत्री राहणार आहे, मला कुणीही काढू शकत नाही. तुम्ही आता म्हणताय की 4 ते 5 महिने हे सरकार राहील. हो, मला असंच वाटतं की हे सरकार 5 ते 6 महिनेच टिकेल. आता 2 वर्ष 2 महिने 70 काहीही म्हणू शकता तो.
या सरकारमधली अशी 2-3 माणसं आहेत बरं का, की ज्यांच्या बोलण्याचा काही धारबंद लागत नाही. त्याच्यामध्ये एक अब्दुल सत्तार आहेत आणि दुसरे आमचे भाऊ तानाजी सावंत आहेत. ते काहीही म्हणू शकतात, ते हाफकिनबद्दल बोलू शकतात, ते डासांबद्दल बोलू शकतात, ते शेतकऱ्यांबद्दल बोलू शकतात. पण ह्या सगळ्यांमध्ये दादा हो, मला तुम्हाला सगळ्यांना खरंच विनंती करावीशी वाटेल की याच्यामध्ये असं नाही का वाटत आपल्याला की आपण जेव्हा काहीतरी कुणीतरी अशी एक कृती करतं, कुणाचा तरी प्रवेश असणं, कुणाचं तरी येणं किंवा जाणं किंवा जाणीवपूर्वक, हे तर तुम्हीच मान्य करता की हे सगळे डाव आहेत, या सगळ्या टॅक्टिक्स आहेत, हे सगळं ठरवून केलेलं राजकारण आहे. जर तुम्हीच असं सगळं मान्य करताय आणि प्रश्न विचारतानाही तुम्ही ते कमिट करता, तर याचा अर्थ असा की महाराष्ट्रातले जे मुख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडून डायल्यूट करण्याचा प्रयत्न केला जातो. सातत्याने त्या प्रश्नांवरती अजिबात चर्चा घडवून आणली जात नाही. तर दुसरं दीपाली सय्यद ज्या की आता शिंदेगडात जाणार आहे, परंतु भाजपकडनं त्यांना विरोध केला जातोय. आधी पंतप्रधानांची, देवेंद्र फडणवीसांची माफी मागा आणि त्यानंतरच प्रवेश करा अशी पवित्रा घेतली. हो हो हो, मी ते मगाशी म्हटलं की 9 तारखेला त्यांचा प्रवेश होणार होता माझ्या माहितीप्रमाणे, परंतु त्यांचा प्रवेश आज 13 तारीख आहे, अद्यापही त्यांचा प्रवेश झालेला नाही. कदाचित ते त्या मृणाल पेंडसे ताई कोणी आहेत महिला आघाडीच्या नेत्या, ज्या असं म्हणतात, कारण ते स्वाभाविक आहे कुणालाही वाटेनं. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की बाबा तुम्ही आमच्या नेत्यांची माफी मागितली तरच प्रवेश देईल. अर्थात त्यांना माफी मागितल्यावर प्रवेश द्यायचा की माफी न मागता प्रवेश द्यायचा हा कम्प्लिटली भाजप आणि शिंदे गटाचा लुकआउट आहे. मला नाही वाटत की मी त्याच्यात सुद्धा इंटरफिअर करावा. पण दीपाली सय्यद सगळ्यात महत्त्वाचं चित्र, तर त्याचा शिवसेनेवर काही फरक पडला असं तुम्हाला नाही नाही नाही, काही फरक पडणार नाही. चित्रा वाघ एक लक्षात घ्या दादा की मी मगाच पासून जे वाक्य ट्रेस करते ना, जो तो आपापल्या कर्तृत्वाने लहान किंवा मोठा होतो, जो माणूस आपल्या अपयशाचं खापर इतरांच्या माथ्यावर फोडतो, तो माणूस अत्यंत कोत्या मनाचा असतो. आम्ही लढतोय, आम्ही वारंवार बघा, तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकाही विरोधकाला कधीही आम्ही अजेंड्यावर बोललोय, आम्ही आयडिओलॉजिकल टीका केली आहे, आम्ही जाहीरनाम्यावरती प्रश्न विचारलेत, पण आम्ही कधीही कोणाच्या व्यक्तिगत पातळीवर किंवा कौटुंबिक किंवा या पद्धतीने कधी घसरलो नाही. किंवा आम्ही ज्या पद्धतीने सत्तार किंवा गुलाब पाटील भाषा वापरतात अशी भाषा सुद्धा आम्ही कधीही वापरलेली नाही. त्यामुळे दीपाली सय्यदांच्या जाण्याने काही फरक पडतो का, तर नाही पडत फरक, अजिबात फरक पडत नाही. कारण नंतर किती माणसं जोडली हाही विषय महत्वाचा असतो. पण तरी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीला आपण शुभेच्छा देऊया. हा, माजी मंत्र्यांची चौकशी मागणी केली नरेश म्हस्केंनी पुन्हा एकदा, की धमकी देतात की माजी मंत्री सगळे चौकशी करणार, पुन्हा एकदा धमकीचं राजकारण सुरू आहे. धमक्यांचं राजकारण प्रताप सरनाईक त्यांचं ढळढळीत उदाहरण आहे. आधी प्रताप सरनाईकांवरती दबाव आणला गेला, मग प्रताप सरनाईकांनी एक पत्र लिहिलं की साहेब आपण त्यांच्यासोबत गेलो पाहिजे, मग ते ऐकलं गेलं नाही. त्याच्यानंतर प्रताप सरनाईकांनी प्रवेश केला, प्रवेश केल्यावर सरनाईकांची चौकशी थांबवली गेली आणि ती चौकशी थांबवल्याच्या नंतर प्रताप सरनाईकांना जेव्हा मतदारसंघ मागितला आणि प्रताप सरनाईकांनी सांगितलं की मी माझा मतदारसंघ सोडणार नाही, पुन्हा ईडीने त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे जे दबावाचं राजकारण आहे, ओलीस ठेवून जे राजकारण केलं जाते, हे फार वाईट आहे. आपण काहीतरी विचार चित्रा वाघांनी पत्रकारांबद्दल असं बोललंय की ते सुपाऱ्या घेऊन तुम्ही प्रश्न विचारता. काय तुमचं म्हणणं आहे अशी भाषा वापरणं, किंवा संजय राठोडांच्या बाबतीतही तपास बाजूला राहिला, कुचिकांच्या बाबतीतही पुढे ते काय बोलले नाही असं देखील त्या हा, त्यांनी स्टेटमेंट बदललं, त्यांनीच कारवाईची मागणी केली. आणि रघुनाथ कुचिकांच्या बाबतीतही त्या मुलीबद्दल त्यानंतर पुढे काय बोललं. आता ऐका की पत्रकार सुपाऱ्या घेऊन प्रश्न विचारतात, या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा पत्रकार म्हणून आपण सगळ्यांनी ठरवावं की काय आपण सुपाऱ्या घेऊन प्रश्न विचारतात का. आणि जर याचं उत्तर नाही असं असेल तर हा सरळ सरळ तुमच्या अस्मितेवर, तुमच्या प्रामाणिकपणावर, तुमच्या निष्ठेवर घाला आहे. आणि याचं जाब खरं तर पत्रकारांनी विचारला पाहिजे. संजय राठोडांचा विषय आता संपूया, अजून दुसरे प्रश्न आहेत, याच्यावर जास्त बोलल्यात त्या. मला 2 वेगवेगळ्या बाबी. चित्रा वाघ महिला म्हणून मला त्यांच्याबद्दल आदर आहे आणि भगिनी भाव जपणाऱ्यांपैकी मी आहे. पण मग 2 प्रश्न तसेच उरतात. एक की जर तुम्ही आत्ता प्रश्न संपलाय असं म्हणताय तर तो संपला कोणत्या आधारावर तुमच्याकडून. मग तुम्ही पूजा चव्हाण नावाच्या एका भटक्या विमुक्तातल्या महिलेची आबरूचं खोबरं उधळलं नाही का. जेव्हा पूजा चव्हाणची आई म्हणते की असं काहीच नाही, पूजा चव्हाणचे वडील म्हणतात असं काहीच नाही, पूजा चव्हाणचं अख्खं कुटुंब सांगतं की आमच्या मुलीतला निष्कारण बदनाम केलं जातंय, तरी सुद्धा चित्रा वाघ आपल्या स्टेटमेंटवर अटळ होत्या. मग तुम्ही पूजा चव्हाणची बदनामी का केली.
भटक्या विमुक्तातली एक पोरगी, तुम्हाला इतकं सोपं वाटलं का तिचं आयुष्य, की मरणोपरांतही तुम्ही, खरं तर आपल्याकडे एखादी अशी जर विक्टीम असेल तर तिचं नाव अजिबात उघड केलं जात नाही, पण तरी सुद्धा तुम्ही ते नाव इतक्या वेळा उच्चारलं. इवन रघुनाथ कुचिकांच्या प्रकरणामध्ये सुद्धा ज्या माऊलीचं नाव घेतलं होतं त्या माऊलीने स्वतः येऊन सांगितलं की अहो असं काहीही नाहीये, चित्रा वाघ माझ्यावरती दबाव आणत आहेत. मग तुम्ही तुमचं राजकारण करण्यासाठी या सगळ्या बायकांना जाणीवपूर्वक तुम्ही वापरून घेतलं. बरं, हे सगळं करताना सोलापूरच्या जिल्हाध्यक्षाने मात्र जे स्टेटस ओपन अप केलं स्वतःहून, आणि स्टेटस ओपन अप करून त्याने सांगितलं की ती माऊली सांगते की माझं काय नातं आहे आणि हा माणूस मला जीवे मारण्याची धमकी देतोय, त्यावर मात्र चित्राजी काहीच बोलल्या नाही. किंवा याच पद्धतीने राहुल शेवाळ्यांचा विषय आला आणि राहुल शेवाळ्यांच्या संदर्भाने एका महिलेने स्टेटस ओपन अप करत व्हिडिओ सगळीकडे केले, तर त्यावरतीही त्या काहीच बोलल्या नाही. आता हे सगळं इतकं स्पष्ट असताना सुद्धा, हे सगळं चित्र इतकं स्पष्ट असताना सुद्धा जर चित्रा वाघ आज म्हणत असतील की नाही विषय संपला, तर याचे दोन अर्थ असं होतात. एक, चित्रा वाघांना त्या महिलेला न्याय द्यायचा नव्हता. चित्रा वाघांना स्वतःची राजकीय कारकीर्द उभी करण्यासाठी भटक्या विमुक्तातल्या एका मुलीचं निव्वळ आयुष्य उद्ध्वस्त करायचं होतं आणि भटक्या विमुक्तातल्या एका कुटुंबाला बदनाम करायचं होतं. आणि जर त्यांचं म्हणणं असेल की हे चूक आहे, हे चूक आहे, हे चूक आहे, मी दोन्ही अर्थाने हे चूक आहे असं जर त्या म्हणत असतील की नाही मी त्या मुलीला बदनाम केलेलं नाही, ही घटना खरीच होती, जर ही घटना खरीच होती आणि तुमचा लढा चालूच असेल तर तो लढा चालू कसा आहे आम्हाला सांगा. तो लढा चालू कसा आहे? जर तुम्ही भाजपमध्येच राहून भाजपच्या मित्र पक्षातल्या मंत्र्याच्या विरोधात लढा देताय तर त्या लढ्याची पहिली अट म्हणून चित्रा वाघ यांनी भाजपच्या पदाधिकारी पदाचा राजीनामा देत की ज्या माणसाविरुद्ध मी लढा उभा केला त्याच माणसाला तुम्ही मंत्रिमंडळात सामावून घेताय, अशा काळात मी तुमच्यासोबत राहू शकत नाही असे म्हणत त्यांनी राजीनामा देऊन आधी बाजूला झाले पाहिजे. आम्ही बहीण म्हणून त्यांच्या सोबत असू. पण जर तुम्ही राजीनामा देत नसाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही भटके मुक्तातल्या एका मुलीची तुम्ही जाणीवपूर्वक बदनामी केली आणि तुम्ही त्याच्यासाठी यू शुड अपोलोगाइज फॉर दॅट थिंग. तुम्ही माफी मागितली पाहिजे याची. महाविकास आघाडी सरकारच त्यांना म्हणजे संजय राठोडांना क्लीन चिट दिलं असं देखील त्या म्हणाले. काय बोलावं या गोष्टींना, काय बोलावं. मी मगाशी वापरलेली म्हण परत एकदा वापरेल, खरं खोटं लबाडाचं तोंड मोठं. यांचं तोंड एवढं मोठं आहे, हे इतक्या जोरदार पद्धतीने बोलू शकतात. मी आठवण करून दिली पाहिजे भंडाऱ्याच्या रेप मॅटरची, की जेव्हा त्या रेप मॅटरमध्ये मी तिकडे भेटायला गेले होते, काय यांनी या लोकांनी काय पद्धतीने सेटिंग लावली आणि त्या माऊलीने कुणाशी बोलूच नये अशा पद्धतीचं चित्र तयार केलं. अजूनही त्या प्रकरणातले आरोपी पकडले गेले नाही किंवा तिथे एसपीच जाग्यावरती नव्हते. ज्या पद्धतीने तुम्ही क्लीन चिट वगैरे, ठीक आहे त्याची प्रोसेस दाखवा, त्याचे पेपर्स दाखवा, त्याच्या तारखा दाखवा, बोला त्याच्यावरती. तुम्ही का बरं त्याच्यावरती बोलत नाही? तुम्ही पेपर्स दाखवत नाही, तुम्ही तारखा दाखवत नाही, तुम्ही त्याच्यावरती चकार शब्द काढत नाही, याला काय अर्थ आहे? आणि वारंवार अच्छा किया तो मैंने किया और बुरा किया तो महाविकास आघाडी ने किया, ऐसा कैसे चलेगा दादा? ऐसा कैसे चलेगा? सरकार पडणार आहे असं वेळोवेळी बोललं जातं, हे खरं आहे का? सरकार पडणार हे बोलणं इतकं वेग नाहीये. सरकार पडणार हे खरं आहे, हे सत्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण ज्या पद्धतीने कुरघोड्यांचं राजकारण चालू आहे, श्रीकांत शिंदेचा नको इतका इंटरफिअर, एकनाथ शिंदेंना जाणीवपूर्वक बाजूला टाकणं. मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी देवेंद्रजींनीच उपमुख्यमंत्री असताना सुद्धा अख्ख्या सरकारवरचा जो सध्या ताबा दिसतोय, सगळ्या सरकारवरती जी मोहर उमटवली जाते ती देवेंद्रजींची उमटवली जाते. हे अजिबात त्यांना अपेक्षित नाहीये. दुसरीकडे सुहास कांदेंनी दादा भुसेनबद्दल बोलणं, तिसरीकडे कल्याणच्या मतदारसंघामध्ये भाजपने जाऊन प्रचार करणं, चौथीकडे तिकडे अर्जुन खोतकरांची जागा ही खासदार दानवेंनी मागणं, ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर हे लक्षात येतं की यांच्यात ताळमेळ नाही. अजून एक महत्वाची गोष्ट, नाराज फक्त शिंदे गटातले नाहीत, नाराज भाजप गटातलेही लोक आहेत. कारण नवीन आलेल्या लोकांमुळे भाजपचे जे मूळचे लोक आहेत, ज्यांनी भाजप उभी केली, त्यांना कुठे न्याय मिळतोय? अडचण अशी झाली आहे. राधाकृष्ण विखे पाटील कोण? बाहेरून आलेल्यांना तुम्ही न्याय देताय. नारायण राणे बाहेरून आले. जेवढे लोक बाहेरून आलेले आहेत त्यांना मंत्रिमंडळामध्ये खिरापत वाटली गेली, पण जे मूळचे भाजपाई आहेत त्यांना मात्र न्याय मिळत नाहीये.
वाईस वर्षा शिंदे गटाचीही तीच अवस्था आहे. आम्ही तुम्हाला मंत्रीपद देतो असं म्हणत त्यांना आणलं गेलं, परंतु त्यांना नाही मिळालं. आमच्या संजय शिरसाटांना काहीच नाही दिलं. वाईट वाटतं आपल्याला. ते तर म्हणले, त्यांनी तर खुलासा केला, मी नाराज नाहीये, मी शिंदे गटात आहे. तुम्ही म्हटलं होतं. जर ते नाराज नसतील तर माझं साधं म्हणणं आहे, आता माझा भाऊ आहे म्हणून त्याला मला जास्त अडचणीत नाही आणायचं, कारण आपल्याच भावांचं आपण अहित चिंतू नये आणि आपल्यामुळे आपल्या भावाचं वाईट सुद्धा होऊ नये. त्यामुळे मला त्यांना अजिबात असं उघडे वगैरे पाळायची इच्छा नाहीये. पण विचार करा, अब्दुल सत्तारांचा एरिया हा संभाजीनगर मधला एरिया आहे. संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांनी सभा घेतली. सत्तारांनी सभेचं निमंत्रण दिलं होतं का नव्हतं? दिलं होतं. सत्तारांनी सिरसाटांना सभेचं निमंत्रण दिलं होतं, तरी सुद्धा सिरसाट सत्तारांच्या सभेत का उपस्थित राहिले नाही? साधा प्रश्न आहे. नाराज आहेत की नाही लगेचच कळेल ना. भारत जोडो मध्ये तुम्ही जाणार आहे? मी भारत जोडो मध्ये खरं तर काल जाणार होते, परंतु काल माझ्याकडे म्हणजे माझ्या भावाची थोडंसं एक हॉस्पिटलाइजचं मॅटर होतं, त्यामुळे मी ती गेली नाही. आणि उद्या आमच्या महाप्रबोधनच्या ज्या नियोजित तारखा आहेत त्या नियोजित तारखांमध्ये आम्ही 15 आणि 16 तारखेला कोल्हापूरमध्ये सत्राचा एक गॅप आहे. 18, 19, 20 संभाजीनगर, 21, 22 सिंधुदुर्ग, 23, 24 रत्नागिरी, पुढे 27, 28 सोलापूर अशा महाप्रबोधनच्या तारखा आहेत. परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून सन्माननीय युवासेना प्रमुख आदित्यजी, तसेच सचिन भाऊ आहिर, आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी, ही सगळी मंडळी